कारण प्रभादेवी स्टेशनवरून पश्चिमेकडे जाणाऱ्याला प्रभादेवी स्टेशनच्या दक्षिण भागातून एक पूल आहे की लोक तिकडनं इंडिया बुलवर जे ऑफिसेस आहेत त्या दिशेने जातात. आत्ता असं झालं की या सगळ्या दरम्यान पूर्वेकडे येणारी जी मंडळी आपल्या, तर पूर्वेला काय आहे, तर पूर्वेला MD कॉलेज आहे, पूर्वेला आपण KM हॉस्पिटल आहे, वाडिया हॉस्पिटल आहे, ग्लोबल हॉस्पिटल आहे, शाळा आहेत. आणि आज अशी गंमत होणार आहे की LP स्टॅनचा पूल तोडला की फक्त करिरोडचा पूल आणि मग टिळक ब्रिज दादर यामधूनच पूर्व पश्चिम प्रवास करता येईल. दरम्यान टिळक ब्रिजचा पण विचार सुरू आहे. तिकडं सायनचा पूल तोडलाय आणि करिरोडच्या पुलाच्या इकडे पण बांधकाम होण्याची गरज आहे. आता हे सगळं पाहिल्यानंतर या सरकारचा आणि महापालिकेचा जो काही कारभार सुरू आहे तो भयानक आहे. अलीकडेच 1-2 महिन्यापूर्वी मी माननीय मुंबई महापालिकेचे आयुक्तांना एक पत्र दिलं, बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये या 2 पुलांबद्दलचा खास उल्लेख केला होता. त्यातला उल्लेख होता शिवडीच्या आचार्य दोन्हे मार्गाला जी आमच्या बसेस टर्मिनस आहे BSTचं, तिथे संपूर्ण पुढं प्रवास करता येत नाही, कारण पुढं पश्चिमेला खाली आहेत. म्हणजे जो आचार्य दोन्हे मार्ग आहे तो उंचावर आहे, टेकडीवर आहे, आणि किडवाई मार्ग खाली आहे. स्टेशनकडे जायला एक पूल आहे, पण तिकडे पूर्वीच्या ज्या बाजूला जी लोक राहतात त्यांना इकडे यायचं असेल तर रेल्वेचे रूळ ओलांडून यावं लागतं किंवा तो गेट केव्हा उघडा होईल तिथून यावं लागतं. मग बऱ्याचदा लोक अनधिकृत ते सगळे तोडून बिडून येत असतात. हे कायमस्वरूपी दोन्ही पुलांच्या संदर्भात त्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त होते वेलारसू, त्यांनी खूप सहकार्य केलं आणि हे कामाचं काम मंजूर झालं म्हणून सांगितलं. यामध्ये पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे या त्यांचे पण महाव्यवस्थापक याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. आता तुम्ही अचानक पूल तोडता म्हणून सांगितल्यानंतर पलीकडे यायचं कसं हे पण सांगा ना. हा तर पादचारी पूल आहे आणि या पुलाला फार काही म्हणे रे महापालिकेला फार कष्ट फार विलंब होईल अशात नाही भाग नाही. तुम्ही संबंध तो पूल न बांधता ताबडतोब हा पूल तोडण्याचा निर्णय घेत असाल तर मी काल आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की हा पूल तोडून न तोडता ताबडतोब आपण जो पादचारी पूल आहे तो पूर्ण करा आणि मग तुम्ही थोडा निदान लोकांना आवागमन करायला पश्चिम ते पूर्व असा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड परळचा त्याला जोडून वर्कशॉप आहे आणि त्याला जोडून तो पूल बांधून पुढे पलीकडे प्रभादेवी स्टेशनच्या पलीकडे तो जाईल. हे पहिलं. दुसरी मागणी आहे, एक आशा नगर म्हणून आपल्या प्रियदर्शनी पार्क तुम्ही ओळखता सगळेजण, त्या प्रियदर्शनी पार्कच्या शेजारी आपल्याला एक आशा नगर नावाची झोपडपट्टी दिसते समोर आणि थोडासा एक उंचवट्याचा पूल आहे तिथं. त्या पुलालगत ही झोपडपट्टी आहे. तिला 40-1 वर्ष होऊन गेली असतील. मी नोकरीच करत असताना पण नव्हती ती, त्यावेळेला जास्तच झाली असतील. त्या झोपडपट्टीमध्ये सगळे मराठी माणसं राहतात. तिथल्या काही जी काही व्यवस्था होती ती पण मी माझ्या खासदार निधीतून केली होती. आता गंमत अशी झाली की कोणी ठरवलं माहित नाही. आता महापालिकेत नगरसेवक नाहीत, कोण निर्णय घेतो काय घेतो माहिती नाही. त्या पुलाचं रुंदीकरण करायचंय आणि म्हणून ही झोपडपट्टीची वसाहत हलवण्याचा प्रयत्न सुरू झाला. आणि ती हलवताना सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी की त्या झोपड्या हे कोणाला कळतं, व्यापारी लोकांना पहिलं कळतं. त्या गरिबांच्या झोपड्या विकल्या गेल्या धमकी प्रलोभन. आणि झोपड्या खरेदी कोणी केल्या तर कनिष सुनील मेहता, यश शैलेश बोरा, किंजाल रोनक संघवी, शानू सुरेश बापना, शेजल सुरेश बापना. आणि या झोपड्या खरेदी केल्यानंतर ताबडतोब नावावर झाल्या आणि पुनर्विकासामध्ये प्रकल्पग्रस्त बाधितांना जेव्हा ते अनेक शहर हे ते जे काय बनवायचंय महापालिकेच्या अधिकाऱ्यांची काय तत्परता. आम्ही गोरगरीब झोपड्यांसाठी त्यांच्या पुनर्विकासाचा प्रकल्प येतो किंवा काही वेळेला पूर्णपणे निष्कासित करेल तेव्हा त्यांचं पुनर्वसन मुंबईत करा. ती मराठी माणसं आहेत, मूळ माणसं आहेत, त्यांना करा असा आग्रह धरतो. तेव्हा म्हाडा सांगते जागा नाही, महापालिका सांगते जागा नाही.
यांना ताडदेवला जागा आणि उर्वरित मराठी माणसं जिथे आहेत त्यांना मालाडला जा म्हणून सांगतात. मालाडला तुम्हाला देतो, बोरिवले देतो. हे कोण लाडके? हा भ्रष्टाचार आहे. बरं, मी माननीय आयुक्ताला सांगतो याचा तपास नीट करा. कोण हे अधिकारी? कशी तत्परता दाखवतात? कशी यांच्या नावावर घरं होतात? आयुष्यभरात या झोपड्यात राहिले का हे लोक? शहा, बापना, संघवी जातो महाराष्ट्रात. हा महापालिकेचा कारभार चालू आहे, लक्षात घ्या. जे त्यांना बिचाऱ्यांना आयुक्तालाही माहिती नसेल कोणी खाली काय करतंय ते. म्हणून आयुक्ताला मी विनंती करतो, मी पत्रही दिले, ते पोहोचेल, याच्यामध्ये ताबडतोब तपास करावा आणि तेथूनची जी उर्वरित मराठी माणसं आहेत अग्रीमेंट करून खोल्या विकून ती फटाफट बघा सगळा कारभार आहे. पण मला आश्चर्य वाटतं की अग्रीमेंट झाले कधी धडाधड. म्हणजे हे कोणाला आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणजे त्याचे जरा सुद्धा वास पण येत नाही की बाबा असं काही करणार आहेत म्हणून. आणि गेली 3 वर्ष 4 वर्ष मुंबई महापालिकेत कोणी जनप्रतिनिधी नाही. एका मंत्र्याने तर तत्कालीन आपलं कार्यालय तिथे थाटून टाकलं होतं. मुंबईच्या महापालिकेच्या इतिहासात कुठलाही पालकमंत्र्याचं कार्यालय तिथे नव्हतं. तो पालकमंत्री तिथे जाऊन बसतो आणि या मराठी माणसांना उद्ध्वस्त करण्याचं काम करतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टींसाठी मी खास बोलवलं. तिसरा महत्वाचा, मुंबईची जीवनवाहिनी बेस्ट, त्या बेस्टचा जो कारभार सुरू आहे तो भयानक आहे. आणि मी विनंती करेन सुहास सामंतांना की तुम्ही याबद्दल मांडा आणि मग मी त्याच्यावर 1-2 भाष्य करेन. काय प्रेस नोट आपल्या सर्वांकडे प्रेस नोट दिली आहे. मी पहिला आजचा खासदार साहेबांकडे येण्याचा पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्मार्ट मीटर जे अदानींना देण्यात आले होते काम, कुठच्या याने देण्यात आलं आहे याचा उद्देश आता साफ होतो आहे. आणि त्यावेळी माजी आमदार दगडू सकपाळ आणि मी याच्या विरुद्ध आवाज उठवला आणि दक्षिण मुंबई आणि ह्या एरियामध्ये जवळजवळ 3 लाख मीटर लागले असताना सुद्धा बाकीचे कामं बंद करायला लावली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सर्वांची परवानगी घेऊन, मीटर युजरची परवानगी घेऊन आम्ही ते करू. त्यांनी जर ऑब्जेक्शन घेतलं ते करणार नाही. नंतर इलेक्ट्रॉनिक मीटरच बसू, स्मार्ट मीटर बसवणार नाही, अशा तऱ्हेचं पत्र, प्रशासनाचं पत्रसुद्धा माझ्याकडे आहे जे दगडू सकपाळांना आणि आमच्या एका शाखा प्रमुखांना त्यांनी पाठवलेलं आहे. त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे म्हणतात की अशा तऱ्हेचे मीटर लावले जाणार नाहीत. पण दुर्दैवाने आता जे GM आले आहेत, आमच्याकडे मागचे 3-4 GM हे आले आणि गेले याच्यातलंच झालेलं आहे. BSP कोणी IAS अधिकारी यायला तयार नाही. आता जे आलेले आहेत ते MMRDचं काम तिथे करतायत आणि BSTचा सगळा स्टाफ तिथे वापरला जातोय. MMRDची सगळे कॉन्ट्रॅक्टर आणि सगळी लोक आज गर्दी करून त्या कार्यालयात आहे. ते बसल्यापासून ते BSTच्या जनरल मॅनेजरचं ऑफिस आहे असं कोणीही म्हणणार नाही चुकू नये, अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि आत्ता त्यांनी BSTच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे की हे मीटर लवकरात लवकर लावले गेले पाहिजे. आणि याच्यासाठी आज मुद्दाम म्हणून मी खासदार साहेबांना विनंती केली की याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल, उद्योजकांना सांगावं लागेल, आयुक्तांना सांगावं लागेल की ही दादागिरी आणि ही जबरदस्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईतली जनता, सर्वसामान्य जनता मानणार नाही. आपल्याला ठाऊक आहे की मध्य प्रदेशमध्ये हे मीटर फोडण्यात आले. अशा तऱ्हेचं लोकांचा क्षोभ निर्माण व्हायच्या अगोदर ही ऑर्डर त्यांनी मागे घेतली पाहिजे. विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जबरदस्तीने हे लावले जाणार नाहीत, परंतु आता अशी परिस्थिती की 6 महिन्यात ते पूर्ण झाले पाहिजे. अशा तऱ्हेचं कॉन्ट्रॅक्टर जवळजवळ जनरल मॅनेजरने घेऊन ते तिथे बसलेले आहेत. जनरल मॅनेजर बेससाठी आलेत की जनरल मॅनेजर MMRDचं काम करण्यासाठी आलेत, हा तिथे मोठा प्रसंग निर्माण झाला आहे. आणि त्याच्या विरुद्ध जबरदस्त मोठं लोकांना या मुंबईतल्या सर्व मीटर युजर्स ग्राहकांना हाताशी धरून एक आंदोलन उभं आम्ही करणारच कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि त्यांचं नेतृत्व
विशेषतः दक्षिण मुंबईला हा सगळ्यात मोठा त्रास असल्यामुळे खासदारांनी करावं असे मी त्यांना आज विनंती करतो। या दुसरं आहे की बेस्टची कुर्ल्याचा अपघात झाल्यानंतर परत झाला काय परत ते अपघात दररोजच होतात आणि विशेषतः त्यांच्याकडनंच होतात, वेटलीच्याच लोकांकडनं होत आहेत। एकही अपघात हा बेस्टच्या कर्मचाऱ्याकडनं घडलेला नाही। तुम्हाला मी आज एक हे देतोय, प्रत्येक डेपोला आता एक मी देवनार डेपोचं एक उदाहरण देतो। देवनार डेपोला 65 गाड्या ह्या आमच्या राहिल्या आहेत फक्त, आणि 145 गाड्या या वेटलिस्टच्या लोकांच्या राहिलेल्या आहेत। त्याच्यातल्या 20 गाड्या या टर्नआउट होत नाहीत, 20-25 गाड्या दररोज, कारण त्यांच्याकडे स्टाफ नाही, ड्रायव्हर नाही, आणि मग आमचे ड्रायव्हर तिथे पाठवले जात आहेत। मी आज आता हा मोठा आरोप करतोय की दुर्दैवाने आता आमचे अधिकारी सुद्धा बेस्ट खायला लागलेले आहे। वास्तविक हे असं ॲग्रीमेंटमध्ये कुठेही नाही की आम्ही त्यांना ड्रायव्हर दिला पाहिजे। ॲग्रीमेंट काय म्हणते की त्यांची बस, त्यांचं स्टाफ, मेंटेनन्स स्टाफ, ड्रायव्हिंग स्टाफ आणि त्यांचं स्टाफ याच्या सकट असलेली बस। आता याच्यात बघा, टर्नआउट जर दंड झाला तर तो 5,000 रुपयाचा होतो। मधल्या काळामध्ये जर तो हे झाला टर्नआउट मरण, त्याला रिलीफ म्हणतात, तो 3,500चा होतो, आणि लेट झाली बस तर ती 100 रुपये म्हणून जवळजवळ 8,600 हे आहे। आता मी तुम्हाला देवनार ते बोरिवली जाणाऱ्या C20 बसचं एक उदाहरण देतोय, एकाच बसचं उदाहरण देतोय। याच्यात पहिल्या फेरीमध्ये 73 किलोमीटर ती चालली, 83 रुपये प्रमाणे पर किलोमीटर प्रमाणे तिला आपण 6,000 पैसे दिले। दंड आमचाच तिथे ड्रायव्हर पाठवल्यामुळे दंड त्यांचा माफ झाला, आणि त्याच्यामुळे तो दंड माफ केल्यानंतर दुसऱ्या फेरीला परत 6,000च इन्कम आलं। 17,083 हे टोटल देणं, त्या म्हणजे 73 किलोमीटर ती गाडी चालली, त्यामुळे बेसला त्यांना 17,080 टोटल देणं लागतं। आता त्या फेरीचं मिळालेलं उत्पन्न सांगतो तुम्हाला। पहिल्या फेरीमध्ये 2,935 मिळाले, दुसऱ्या फेरीमध्ये 1,890 मिळाले, आणि आमचा जो चालक दिला होता त्याला ते मानधन देतात ते 1,100 रुपये धरून 5,925 रुपये टोटल आपल्याकडे आलं बेसकडे। आणि आम्हाला द्यायचे किती आहेत एका दिवशी एका गाडीला? 17,083, म्हणजे 11,158 रुपये दररोजचं एका गाडीच्या पाठीमागे। असं एका म्हणजे त्या दिवशीचं मी हे काढलं, 1,25,000 रुपये आपण पेड केले वेटलिस्टच्या गाडीला। आमच्याकडे काय हे आलं, उत्पन्न आलं, ते तुम्हाला मी दाखवलं इथे। उत्पन्न काही नाही, आपण त्यांना पेड करतोय। अशा एका डेपोची 1,25,000 रुपये आपण देतोय अशा गाड्यांना। अशा 28 डेपोमध्ये किती दिले जातील दररोज, याचा विचार केल्यानंतर बेस ही राजकीय दृष्ट्या निकालात काढली गेलेलीच आहे, परंतु आतले अधिकारी सुद्धा आता चान्स मिळत आहेत, म्हणतात ना मड्यावरचं, ते लोणी खाणारे हे झालेले आहे, आणि त्याच्या विरुद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये याचा आवाज उठवला गेला पाहिजे। म्हणून आयुक्तांकडे आम्ही खासदार साहेबांना विनंती केली की ते आल्यानंतर एक आयुक्तांकडे भेट जाऊन बेस्टच्या 3,337 म्हणजे 4,000 बसेस परत याव्यात, कारण आमच्याकडे आता फक्त 250 बसेस राहिले। पुढच्या वर्षी एकही बस राहणार नाही, आणि जर आज मागणी केली नाही आपण बेसची, कारण आज जर मागणी केली 1,500 बसेस तर त्या पूर्ण यायला 1.5-2 वर्ष लागतात, हळूहळू त्या बसेस येतात, आणि ती मागणी आम्ही धरून राहिलेलो आहे। हे वेटलिस्टचा हे प्रकार आमच्या लक्षात, आपल्या दररोज एक ॲक्सिडेंट होतोय, कोण लहान मुलीला मारतोय, कोण आणि कुणाला मारतोय, कारण त्यांचे जे ड्रायव्हर म्हणून ते बसतायत ते ट्रेन नाहीत, ट्रेनिंग नाही, आणि त्यांना ट्रेनिंग द्यायला आम्ही सांगितलं। आमच्या ट्रेनिंग सेंटरला 300 रुपये प्रमाणे त्यांनी माणसं पाठवावीत, आपण ट्रेन करणार त्यांना। ते माणसंच पाठवत नाहीत, कारण त्यांच्याकडे माणसं येतच नाही, एवढ्या छोट्या पगारामध्ये यांना ड्रायव्हर मिळण्याचे झालेले आहे।
आणि याच्यानंतर आम्ही गाड्या वाढवू वेटलिस्टच्या आणि मग जनतेला हे आणू हे ह्यांचं स्वप्न असेल. कारण वेटलिस्टवाले आता आपल्या गाड्या वाढवायला तयार नाहीत. एक एक वेटलिस्टवाला रिटायर व्हायच्या मार्गावर आहे. प्रश्न आहे की भगवती रुग्णालयात खासगीकरण होतं तर त्याकरता सर्वपक्षीय नेते भगवती रुग्णालय खासगीकरण होतं तर त्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटतात. तुमच्या पक्षाचे देखील नेते मला वाटतं काल आमची आयुक्तांना भेटायला जातात परंतु बेस्टचं खासगीकरण होतं. मग पक्ष अजूनही मला वाटतं मी उभा आहे तो काही खासदार म्हणून निवड नाही. हा शिवसेना पक्षाचा खासदार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार आहे. आणि हे असला जो खरं तर काही गोष्टी आहेत ना, परिवहन, दूरसंचार, आरोग्य, शिक्षण, ही जी काही खाती आहेत या खात्यामध्ये ती पूर्णपणे सरकारीच असायला हवी. ती सरकारची जबाबदारी असली पाहिजे. आत्ता यांनी जे सांगितलं इतकं विदारक चित्र आहे ते ऐकून कुठला जर सहृदयी मुंबईकर असेल तर त्याला वेदना होते. कारण उभ्या देशामध्ये प्रवासी वाहतूक करणारी, शहरी प्रवासी वाहतूक करणारी कोणती उत्तम संस्था म्हणून गणली जात असेल तर ती बेस्ट म्हणून गणली जाते. ती दिसायला बेस्ट, स्वच्छ, वेळेवर येणारी गाडी आणि उत्तम. 20-20 वर्षात कधी एखादा ऍक्सिडेंट मला फार पूर्वीच आठवतंय. प्रभादेवीला डबल डेकर पडलेली, पण अशी कधी अपघात नाही ऐकली मी बेस्टची कधी. अलीकडच्या काळामध्ये हे सगळे कंत्राटी पद्धतीनं काम सुरू झाल्यामुळे तुम्ही ज्या प्रवाशांची काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे त्याची चिंताच नाही. चिंता धंद्याची आहे, कोणाला टेंडर द्यायची ह्याची आहे. इतक्या कमी वेतनामध्ये म्हणजे मी एक उदाहरण देईल परदेशामधलं आहे. ते लंडनमध्ये वगैरे असे जरी खाजगी तर ते त्यांचं वाक्य काय आहे, तो ड्रायव्हरला आपण कमी लेखतो, तो तुम्ही पायलटला मोठं म्हणता, मी पण 60 प्रवाशांची काळजी घेतो बरं, असं मला ड्रायव्हरनं उत्तर दिलं तिथल्या. माझ्याकडे पण म्हणून मी गाडी कशी चालवावी हे तुम्ही नका सांगू मला, असं त्याचं उत्तर होतं. आम्हाला काळजी आहे 60 प्रवासी आतमध्ये बसतात त्याची. ही जी काळजी त्या ड्रायव्हरला वाटते तसं काळजीचा माणूस ड्रायव्हरच नाही ना. ती माझ्या बेसच्या ओरिजिनल ड्रायव्हरला वाटते मूळ, आणि तू जबाबदारी घेऊन चालवता. आज बेसच्या वसाहतीत गेलो तरी दुःख होतं. बेसच्या वसाहती किती सुंदर होत्या. बेस्ट कल्चरल डिपार्टमेंट त्याच्यामध्ये पण खूप पुढं असायची. नाट्य परिषदेच्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेला बेस्टचं उत्तम कलावंत बेस्टकडे होते. मग बेस्टने स्वतःहून दुर्लक्ष करणं शासनानं हे बरोबर नाही. मला एक चांगली गोष्ट आठवते. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी असं म्हणाले, ते केंद्र सरकारनं रेल्वेचं वेगळं बजेट रद्द केलं. ते केंद्रात रेल्वेचं बजेट वेगळं असायचं, तो अर्थसंकल्प रद्द आहे आणि मूळ अर्थसंकल्पात रेल्वेला घेतलं. इथंही त्यांनी तीच आग्रही मागणी केली होती की बेसचा सगळा जो व्यवहार आहे किंवा त्याचा जो धंदा आहे तो संपूर्णपणे त्याची जबाबदारी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आली पाहिजे. आणि ती जर आली तर बेस आर्थिकदृष्ट्या पहिल्यांदा सक्षम होईल. आणि ही जी काही कर्मचारी वर्ग त्यांना करायचा आहे, आता यांनी जे सांगितलं ट्रेनिंग द्यायला पण माणसं येत नाहीत, इतक्या अल्प वेतनामध्ये लोक मिळत नाहीत ही, आणि मग त्यांना सर्व्हिस देता येत नाही. जेव्हा सेवा देता येत नाही तेव्हा BSTचा कर्मचारी उचलतात ते. पण त्यांचं काय माहिती आहे ते करता येत नाही. ड्रायव्हर आमचाच जाणार आणि दंड आम्हीच देणार, हा काय उलटा व्यापार मला कळत नाही आहे. आणि म्हणून तो 17,000 खर्च, 11,000 जो काही पाय त्याचा 11,000 नुकसान होतंय. हे चित्र BSTला रोज जाणीवपूर्वक खड्ड्यात घालण्याचं काम आहे. आणि म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेन, तुम्ही आणि तुम्हीच याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि मुंबईची बेस्ट वाचवली पाहिजे. मुंबईची बेस्ट म्हणजे मुंबईची शान आहे, तिची तशीच ती शान राखावी माझी विनंती आहे. मला सांगा, हा ST कामगार आठवतं का? ते खोत आणि दुसरे कोणते बडाळकर नाचायला गेले तिला भजन करा. एकमेव तो दिवटा येतो, एक कोण जो आहे ना तो दिवटा, त्या दिवट्याने तर STचं तिकडे पण बँकेचं पण वाटोळं केलंय. हे सगळे दिवटे नाचत होते तेव्हा एकच काम होतं फक्त त्यांना, आदरणीय उद्धवजींना त्रास देणं.
ज्या उद्धवजींनी अतिशय मनापासून, खास करून रावते साहेबांचा उल्लेख करेन, अनिल परबांचा उल्लेख करेन, आमचं सरकारचं अनिल परब भांडून 10,000 कोटी रुपये आणून एसटीला देत होते. आज ती एसटी डबग्याला आणली, तुम्ही जाण ती एसटीची बँक पण डबग्याला आणली. विलिनीकरण सांगून उभ्या महाराष्ट्रातील एसटीच्या कर्मचाऱ्यांना ज्यांनी चुकीच्या दिशेने नेलं, त्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पण ऐकून घेतलं पाहिजे बरं का. कुणाच्या नादी लागला होता हे तरी बघा. उभ्या महाराष्ट्रात संप केला. संपामधलं आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो, भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते डेपोला उतरत होते संपासाठी आणि ते त्यांना बडबड देत होते. आज ते त्यातले काही आमदारी झाले असतील. आता करून दाखवा एसटीचं विलिनीकरण. म्हणजे आदरणीय उद्धवजीला त्रास देणं, त्या सरकारला बदनाम करणं, एवढंच काम त्यांनी केलं. आज एसटीला गरज आहे, कारण त्या टोल नाक्याचा विषय होता, एसटीच्या भाडेवाढीचा विषय होता, एसटीच्या प्रवासी वाहतुकीचा लोड फॅक्टरचा विषय आहेत ना, आणि गरज आहे ती पण तशीच आहे. जशी बेस्ट मुंबईच्या शहराची आहे तशी एसटी ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून ती सुद्धा जगली पाहिजे. ती जगवण्यासाठी पुन्हा महाराष्ट्र सरकारला पुढाकार घ्यावा लागेल. लाडक्या बहिणी त्या प्रवास करताना तुम्ही ज्यांना सगळ्यांना मोफत प्रवास सुरू केलेला आता तुम्ही त्यांचं रिइम्बर्समेंट करा, त्यांचा परतावा एसटी महामंडळाला पहिला द्या, म्हणजे तिजोरी 4 आणे त्यांच्या येतील. योजना एसटी महामंडळाने नाही आणली, योजना सरकार आणतं आणि भूदंड एसटी महामंडळाने सहन करायचा का, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आंदोलन आहे त्यांचंही तेच आहे. पण मुंबईला कशा चारी बाजूने वेठी धरले जाते ते बघा. मुंबई शहरातील लोक आहे विकास, सबका साथ सबका विकास. त्या विकासामध्ये टॉयलेटला पाणी कुठून येईल एवढंच सांगा पहिलं, मग कळेल आपल्याला. विकासामध्ये आपण आता नवीन ज्या संकल्पना आहेत, विदेशी आहेत ना सगळी टॉयलेट, त्याला पाणी लागतं खूप. प्यायच्या पाण्याला मुहताज होईल तेव्हा ते कळेल आपण काय, आपण कुठे चाललोय तेव्हा. विकासाच्या नावाची स्वप्न मुंबईला म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुख क्षणोक्षणी आठवत राहतात. त्यांनी सांगितलं होतं मुंबईमध्ये प्रवेश करायचा असेल सुद्धा तरी पासपोर्ट सारखा एक व्हिसा काढला पाहिजे. नाही, या मुंबईचा लोड किती सहन करू शकते शहर, किती घनता असू शकते, किती लोकसंख्येला हे शहर सर्व सेवा सुविधा देऊ शकेल, त्याच्यापेक्षा जर वाढलं तर कुठलं अडचण सगळं. हा भयानक प्रश्न आहे. आणि टँकरवाल्यांचं सुद्धा जे आहे ते त्यासाठीच आहे, पाण्याचा उपसा करू नये म्हणून सांगितलं त्यांनी. त्यांनी काय केलं, त्यांचं आंदोलन काय झालं तर विहिरीतलं पाणी उपसा नये म्हणून सांगितलं. आता पुन्हा हे आलं ना, राज्य सरकारची जबाबदारी आहे, भेटवलं पाहिजे तरी ताबडतोब. कोणाला कोणी सांगितलं? ते सेन्सर बोर्डाची ना गुडघ्यात आहे. ज्यांना ना इतिहास माहिती, भूगोल नाही माहिती, ना देशाची क्रांती माहिती, देशाचं आंदोलन माहिती नाही, देशातली नेतृत्व माहिती नाहीत. महाराष्ट्रातल्या चित्रपट सृष्टीमध्ये हिंदी असली तरी ज्याला महाराष्ट्राने देश कळतो ना त्याला बसवा तिकडं. हे सगळे चमचे आणून बसवता बोर्डावर तुम्ही, ज्यांना कशाचा गंध नाही ना, चित्रपट सृष्टीचा पण गंध नसेल, त्याला विचारलं ना कुठल्या संगीतकाराचं नाव, ऐसा था क्या, कोण था, असं विचारतील ते. जाऊ